आमचे सुपुत्र हॅलो 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 हॅलो. त्याचबरोबर दत्तात्रय धोंडे अर्थात डीडी यांची उपस्थिती ती मिळालेली आहे आणि मी विनंती करतोय दत्तात्रय धोंडे पहिलं समालोचन या मॅचचं आपणही एक समालोचन करा. तुमची ही वाणी खूप महत्त्वपूर्ण आहे. नवीन मॅच त्यासाठी नवीन आवाज ऐकायला मिळेल. नवीन फ्रेश मॅच आणि फ्रेश आवाज. दत्तात्रय धोंडे चला करून जोशी टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या. जशी मॅच सुरू होणार नवीन आवाज ऐकायला मिळेल. माझ्या बरोबर या मॅचची कहाणी आमचे मित्र आमचे जवळचे मित्र अर्थात डीडी अर्थातच दत्तात्रय धोंडे यांच्या कहाणी यांच्या वाणीतून. धन्यवाद धन्यवाद ऐकत रहा. या स्ट्रायकिंग एंडला संतोष तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण आपण पाहतोय. पिंटू दादा 11 करण जोशी या संघाकडून सुरेख असा फटका देतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार या डीजे मास्टर. आपण ऐकतायत सुमधुर संगीत ऐकलात रघुपती राघव राजाराम. नक्कीच श्रीराम प्रभूंच्या आठवण नक्कीच आलं हे गाणं ऐकून. तिसरा चेंडू देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू आला आर पार परार सीमारेषे पार चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष मगदुम सेट ऑन फायर. ज्या प्रकारे बॅटिंग त्याची शैली आहे त्या प्रकारेच काहीतरी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री विठलाई देवी चषक 2025चं दुसरं पर्व आपण पाहताय ऐकतायत. ओम साई MTC लाईव्हच्या या वाहिनीमार्फत आपण ऐकतायत. कोणी गावातून बिलॉंग करणारे आमचे परम मित्र अक्षय शेठ म्हात्रे. मथुरचे डायहॅट फॅन आहेत अक्षय शेठ म्हात्रे.
बॅक टू बॅक तिसरा चौकार संतोष मगदूम यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. सुमधुर संगीत आपण ऐकूयात डीजे मास्टर या. थँक्यू डीजे मास्टर. साई भगवानचं आपण आज गाणं ऐकलं. साई बाबांचं मी निघालो तुम्ही येता का. आणि नक्कीच रामनवमीला आपण पालखी साईलीला पालखी निघते त्याला आपण पाहतो. याच दरम्यान पुन्हा एकदा संतोषच्या बॅट मधून येतोय हाय अँड हँडसम. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवा. वन बाउंड सीमा रेषे पार चौकार. मिळतील धावा 4-4-4 या डीजे. संतोष मगदूम आपण याला पाहतोय. मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू आणि या चौकारांची भाषा बोलताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर 4-1-4 4-2-8 4-3-12 4-4-16 आणि त्यानंतर आकाशने कमबॅक केलाय 0. एक षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते डबल डिजिट 22 या अंकावर. पण ऐकलात आता बैलगाडा शर्यत मधील एक ज्याला देव मानलं जातं असा देव बकासूर याच्यावर हे गाणं आलं होतं आणि डीजे मास्टर यांच्या माध्यमातून आपल्याला ते ऐकायला देखील मिळालं. गोलंदाजी मार्कवर दीपक वारंग आपण पाहतोय. प्रवीण यांच्या बॅटमधून हलक्या त्याने टोलवलाय. एकेरी धाव. सेन्सेबल क्रिकेट पाहायला मिळतंय प्रवीण यांच्याकडून. कारण प्रवीण यांना देखील माहिती आहे की संतोष ची बॅट आज आग ओघणारी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलाय. यानंतर पहिल्या सत्रात जर तुम्ही मारताय तर दुसऱ्या सत्रात आमच्याकडे भगवान सारखी तोफ आहे. पहा फिरला गिरकी घेतली चेंडूला दिलाय डिपिश बॅकवर्डलाच हार पार फरार सीमा रेषे पार षटकार या डीजे मास्टर. शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे आयोजित श्री विठलाई देवी चषक 2025 पर्व क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि या कडवे गावामध्ये जर पाहिलं ना तर यांचे आधारस्तंभ आपण प्रशांतदादा पाटील आमचे परम मित्र आहेत आणि या शाहूवाडी क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष देखील राहिलेत. म्हणजे अध्यक्ष कसा असावं याचं उत्तम उदाहरण देखील त्यांनी आपल्याला दिलं आहे. आणि आपल्या गावासाठी गावाच्या नावासाठी खेळताना पाहायला मिळतं. पहिल्या पर्वामध्ये देखील आपण पाहिलं त्यांच्याकडून काहीतरी वेगळं. या पर्वामध्ये देखील मालिकावीरसाठी पहिल्या पर्वामध्ये त्यांनी ठेवली होती LED TV आणि आता मात्र या मालिकावीरसाठी कूलर ठेवला आहे दुसऱ्या वर्षी. म्हणजे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न या माणसाच्या हातून घडतो आणि आपल्या गावातील सर्व खेळाडूंना एकत्र घेऊन कुठेतरी चालणारं व्यक्तिमत्व आणि आपल्या तालुक्याचं नाव वेगळ्या उंचीवर वेगळ्या पटलावर नेऊन ठेवण्याचं काम मात्र प्रशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार पाहायला मिळतं. याचं पहिल्या पर्वामध्ये कडवेगावच्या याच विठलादेवी चषकमध्ये LED TV होता. आता दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय तर प्रशांतदादा पाटील यांच्या माध्यमातून संकल्पनेतून काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच वॉशिंग मशीन आपल्याला ठेवलेली पाहायला मिळते. म्हणजे प्रत्येक वर्षी प्रशांत पाटील यांच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी कल्पना घडते. आता पहिल्या पर्वाला पाहिलं तर LED TV, दुसऱ्या पर्वाला वॉशिंग मशीन, तिसऱ्या पर्वाला कुठेतरी बाईक किंवा नवीन काही येईल का प्रशांत पाटील यांच्या डोक्यामध्ये काय संकल्पना असेल. आता सर्व संकल्पना बघून प्रशांत पाटील हे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि पाहूया त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहे. गावी देखील आपल्या खेळाडूंना खेळण्यासाठी संधी देणार आहेत मे महिन्यामध्ये. पुन्हा एकदा शॉट आलाय जरूर मस्तकवर दस्तक काय येतो हवाई हाय हवाई फायर या डीजे मास्टर. बावीसच्या सरासरीने धावसंख्या धावगती पाळताना पाहायला मिळते. संतोष आणि प्रवीणने तर जर पाहिलं तर फक्त 2 चेंडू फेस केले. तिसरा चेंडू आता प्रवीण फेस करेल. आतापर्यंत 12 चेंडू मधील 10 चेंडू फेस केले ते म्हणजे संतोष मगदूम आणि त्याच्या बॅटमधून तब्बल 42 धावा आल्यात. वा भाई वा भगवान काय गोलंदाजी. तोफखाना काढलाय आपल्या भात्यातील करुंगळे देवळवाडी या संघाने. एक ऑलराऊंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे देवळवाडी करुंगले या संघामध्ये. 2 दिवस जर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी याच नवी मुंबईमधील एक गोड आवाज राहुल राठोड सर आणि त्यांच्या समवेत आमचे बंधुमित्र राज कस्तुरे सर याच शाहूवाडी क्रीडा असोसिएशनचे विद्यमान आवाज आपण पाहतो. याच दरम्यान पॅडल स्वीपचा चेंडू होता त्याला दिलाय भिरकावून वन बाउन्स सीमारेषे पार चौकार. यस पंचांचा पिसारा फुलला व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि आमच्या समवेत गुणलेखकांच्या भूमिकेत पाहिलं तर एक शाहूवाडी तालुक्याचा ऑफिशियल गुणलेखक म्हणून ज्याची ओळख आहे मूर्ती लहान पण कीर्ती महान असा ओमकार धामणकर आमचे बंधुमित्र आहेत. ते स्कोरची भूमिका तंतोतंत पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ज्या ठिकाणी आपटबार पद्धतीचा चेंडू त्याला दिला भिरकावून खेळाडू धावतोय पळतोय मात्र रेस जिंकतोय चेंडू आणि हा येतोय पंचांचा इशारा. इट्स चौकार. मिळतील धावा 4-4-4 या नक्कीच आठवड्यानंतर होळी येते आणि होळी महाशिवरात्रीनंतर येणारा सण त्याची आठवण करून देणारा आला. लाईन कुठेतरी भरकटलाय. डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू. इट्स अ वाईट बॉलचा इशारा देखील येते. वाईट +1 अशा 2 धावा. वाईट म्हणजे वाईट घ्या फक्त वाईट. 54 धावा धावसंख्येवर आतापर्यंत लागलेत. अजून देखील एक षटक येणं बाकी आहे आणि 54 धावा धावसंख्येवर लागल्यात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पाव्या पंचांकडे आपण दात जरूर मागितली मात्र चेंडू जातोय बिग डीप मध्ये चौकार. सुरेख अशी फलंदाजी प्रवीण यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरच्या षटकांचा हा सामना आहे. 4 ओव्हरच्या षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपण देतोय प्रत्येक संघाला आणि पंचांचा इशारा येतो. याच दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात एक धाव या एके धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 धावा 59. सुरेख अशी पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते. आतापर्यंत एकही धक्का देण्यात यश आलं नाही देवळवाडी करुंगले या संघाला. विकेट घेण्यात यश मिळेल का. मात्र पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा चेंडू. ओ भाई वाह वाह भाई वाह.
पहा सुरेख असा फटका लांब लांब आणि लांब असा पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. ज्या ठिकाणी प्रदीप ड्रायफ्रुट्स आहे त्यांच्या दुकानामध्ये पाठवलाय या डीजे मास्टर. यस पंच आपल्या घड्याळामध्ये देखील लक्ष असू द्या. एका इनिंगसाठी 20 मिनिटांचा अवधी दिलाय. 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर संपल्या पाहिजेत, अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा. आपण घड्याळामध्ये लक्ष द्या. आणि जर 15 मिनिटं जर झाली असतील 3 ओव्हरसाठी तर एक खेळाडू नक्कीच 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यायचा आहे. आणि 20 मिनिटांचा अवधी प्रत्येक इनिंगला दिला जाईल याची दक्षता घ्या. चौथी ओव्हर चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवर विजय. सुरेख असा चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये कुठेतरी फंबल झाला, मात्र एकच धाव घेण्यात यश आलंय. यस मोर्या 11 शिराळे वारून आणि आळतूर वॉरियर्स आळतूर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचंय. टॉस का बॉस या मंचावरचा. यस या करंबू नगरीतील एक समाजसेवक थोर समाजसेवक सन्माननीय नानासाहेब पारके साहेब युवा उद्योजक आहेत कळंबोली नगरीतील. या आपल्या नवी मुंबईमधील कळंबोली शहरातील एक सन्माननीय विकासदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नानासाहेब पारके युवा उद्योजक कळंबोली यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आमच्या व्यासपीठावर आजच्या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून पुन्हा पहा 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 हा येतोय, हाय हँडसम मॅग्निफिसंट षटकार. स्पर्धेतील दुसरं अर्धशतक लावले. एकदा बॅट वंचवायचे. 59 धावा झालेत या षटकानंतर तुझ्या. यस 13 बॉल 50 धावा केल्यात. 13 चेंडू 59 धावांची खेळी करतोय संतोष. आमच्या कॅमेरामॅन ओमसाई MTC आपल्याला टिपतायत, त्यांच्या दिशेने आपण बॅट उंचवायची. यस बॅट उंचावली. आपण TV स्क्रीनवर पाहू शकता. संतोष 13च्या आणि पाहिलं तर या श्री विठ्ठलादेवी चषक 2025 मधील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत सुरू आहे, अजून देखील सुरू आहे. 78 धावांवर होता स्कोर या षटकाराच्या आधी. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतीये 84 धावा. यस अमोलदादा पाटील पातवडे गावचे आहेत युवा नेते कोल्हापूर जिल्हा यांचा देखील या ठिकाणी आणि पनवेल रहिवासी संघ उपाध्यक्ष यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. अमोलदादा पाटील पातवडे गावचे आहेत युवा नेते कोल्हापूर जिल्हा पनवेल रहिवासी संघ उपाध्यक्ष हे देखील आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी जालंधर दादा शिंदे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित असा आलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडायचा आहे. विदाउट लॉस हा सामना संपवतात की काय. पहिल्या सत्राचं विदाउट लॉस म्हणजे एकही गडी बाद आतापर्यंत करण्यात यश आलं नाही. आणि हा पंचांचा येतोय हाय हँडसम मॅग्निफिसंट षटकार. 95 धावा आतापर्यंत धावसंख्येवर देण्यात आले. तसेच ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक दिले कुकर मानसी निलेश चाळके युवा उद्योजक यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक आगळी वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कुकर ते मानसी निलेश चाळके यांचा युवा उद्योजक आहे, त्यांचा सत्कार सुनील दादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देण्यात आले असे मानसी निलेश चाळके साहेब यांचा यथोचित असा सन्मान आपण करायचा आहे. मित्रांनो जर संतोषची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. 16 चेंडू आणि 72 धावांची बहरदार खेळी केली आणि पिंटू दादा 11 करण जोशी या संघाला एकदम सुस्थितीत नेऊन पोहोचवलंय. म्हणजेच 24 चेंडू आणि 96 धावांची विजयासाठी आवश्यकता असेल. चला जरा स्पीडअप करा, दोन्ही संघाला विनंती असेल. तसेच मंडप डेकोरेशन आणि मैदान सौजन्य माननीय
माननीय श्री डॉक्टर भरत देवळेकर सरकार समाजसेवक आहेत, कामोठे नगरीतील समाजसेवक आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि तसेच कडवे गावचे सुपुत्र देखील आहेत, त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करतोय. महेशदादा यादव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा. याच कामोठ्या नगरीतील स्टोर समाजसेवक आहेत, तसेच कडवे गावचे सुपुत्र, आपल्या गावावरील प्रेम, आपल्या गावावरील आदर, या ठिकाणी आपल्या खेळाडूंवरील प्रेम आपल्याला दाखवताना पाहायला मिळत आहेत. आमचे तुमाम सर्वांचे लाडके सन्माननीय मानसी डॉक्टर भारत देवळेकर सरकार यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातो. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या भारतरत्न या डॉक्टर भारत देवळेकर सरांसाठी. त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. संपूर्ण कडवे गावचे महत्त्वाचे व्यक्ती आणि आजच्या या स्पर्धेचे शिल्पकार यांच्या माध्यमातून भारत देवळेकर सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. खरंच दादा, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपले मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपल्या गावावरील प्रेम, आपल्या गावावर खेळाडूवरील प्रेम आपण दाखवलं, त्याबद्दल मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. चला, करुंगले देऊळवाडी आपले फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा आणि मोर्या 11 शिराळे वारून आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि आळतूर वॉरियर्स आळतूर आपण आपला कर्णधार पाठवायचा, नाणेफेकीचा कॉल करायचा आहे, ज्यासाठी लगेच या. वारून शिराळे वारून, मोर्या 11 शिराळे वारून आणि आळतूर वॉरियर्स आळतूरचे कर्णधार या ठिकाणी आलेत. तर मोर्या 11 शिराळे वारून आपण आपला कर्णधार पाठवा. चला, शेवटचा पुकार असेल, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल मोर्या 11 शिराळे वारून, तर आपला कर्णधार जरा लवकर पाठवा. यस, माननीय श्री डॉक्टर भारत देवळेकर सरकार समाजसेवक आहेत, आमच्या या कामोठ्या नगरीतील समाजसेवक यांच्या शुभ हस्ते आणि कडवेगावचे सुपुत्र देखील आहेत, त्यांना मी विनंती करतो सर, आपल्या शुभ हस्ते या पुढील मॅचचा टॉस करायचा, तिथे जोडले जातील राहुल राठोड सर, यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. 96 धावांचा पाठलाग करायचा, तर एका बाजूला भगवान, दुसऱ्या बाजूला रोहित. भगवानकडे ती एक क्षमता आहे, जी क्षमता संतोषकडे होती ती क्षमता भगवानकडे देखील आहे. भगवानच्या नावावर देखील रेकॉर्ड आहे. 15 चेंडू आणि 50 धावांची खेळी केली होती भगवानने घनसोली गावामध्ये. सर राहुल राठोड सर, आपण राज कसुरे सर, आपल्याला विनंती करतो की आपण टॉस करायचा. एका बाजूला श्री मोर्या 11 शिराळे वारून, तर दुसऱ्या बाजूला आळतूर वॉरियर्स आळतूर, असा आपण नाणेफेकीचा टॉस करून घ्यायचा आहे. वा बाई वा, सूर्य कसा कमबॅक, मॅच वर पकड निर्माण केली की काय म्हणायला हरकत नाही. आनंद मगदुम यांनी गोल्डन डकचा शिकार ठरलाय, तो म्हणजे भगवान. ज्याच्यावर आशा होत्या तोच भगवान. हॅलो, चला नाणेफेकी होते, आपण पाहणार आहोत. आदरणीय डॉक्टर भारत देवळेकर सरकार साहेबांच्या शुभ हस्ते विद्यमान सामन्याची नाणेफेकी होते. आळतूर वर्सेस मोर्या 11 शिराळकर. चेक लगेच फलंदाज धावत जायचे, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पंच आपण देखील घड्याळ लावायचं आहे. 20 मिनिटं एका इनिंग साठी असतील. 15 मिनिटात जर खरोखरच एक चांगल्या स्पर्धेचं संयोजन आणि तुमच्या गावाचं नाव आणि आई विठलाईचं खरोखरच गेले 2 दिवस या ग्राउंडवरती जयघोष होतोय. या तरुण मित्रांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. प्रामुख्याने खरोखरच अखंड महाराष्ट्रातील उंची गाठणाऱ्या स्पर्धेच्या रांगेत नेऊन ठेवणारी हा तरुणांचा माणस. प्रामुख्याने खरोखरच देवळेकर सर, मी प्रामाणिकपणे सांगतो, स्पर्धा आम्ही कित्येकदा पाहतो, पण या आयोजनाची तोड नाही हे या प्रामुख्याने एक क्षणाला सांगेल. तर तुम्ही तुमच्या तरुणाईच्या त्यांनी केलेल्या कार्याची कोणत्या शब्दात तुमच्या वाणीने खरोखरच त्यांना शुभ आशीर्वाद द्याल?
सर्व क्रिकेटप्रेमी रसिकांचे आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलवून माझा मान सन्मान केला. आमच्या गावचे सुपुत्र प्रशांत पाटील हे आवर्जून कायम नेहमी मला कुठेही स्पर्धा असू दे आवर्जून मला तिथं बोलवतात न चुकता. काही दादा तुम्हाला यायला लागते आणि आम्हाला ते कुठेही जरी असलो, भारतात असलो, जगात बाहेर जरी असलो तरी न विसरता मी प्रशांतच्या कार्यक्रमाला कायमी नेहमी हजर असतो. आणि माझ्या इथून पुढं अशाच शुभेच्छा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला आणि प्रत्येक त्यांच्या सगळ्या टीमला माझ्या राहतील. धन्यवाद. खरोखरच प्रामाणिकपणे डॉक्टर भारत देवळेकर साहेब एक गोष्ट नक्कीच सांगेल, तुम्ही आमच्या तालुक्याचं नाव खरोखरच अखंड हिंदुस्थानात तुमच्या कार्याच्या माध्यमातून पोहोचतंय आणि शाहूवाडीला अग्रगण्य घेऊन जाणार. भारत देवळेकर कोण, डॉक्टर भारत देवळेकर कोण, प्रामुख्याने चांगलं काम करणाऱ्या लोक खरोखरच समाजात कधी रुचत नाहीत, लोकांना ती मुळात आवडतच नाहीत. पण निस्वार्थपणे कार्य करणारा हा तरुण खरोखरच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस निस्वार्थपणे कुठल्या पदाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे पाय जमिनीवर आणि लक्ष ध्येयावरती असा हा तरुण, ह्याच्यासाठी जरा मित्रांनो टाळ्या होऊ द्यात. आणि प्रामुख्याने तुमचा उल्लेख करायचं म्हटलं तर महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते तुमचा सन्मान सत्कार सोहळे आम्ही पाहिलोय. परंतु तालुक्यात चांगला काम करणाऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तिमत्वाचं आजच्या या स्पर्धेला शुभ आशीर्वाद म्हणजे ही स्पर्धा खरोखरच प्रामाणिकपणे या स्पर्धेचं स्वरूप तुमच्या येण्याने आणि उभारी या स्पर्धेला तुमच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल तुम्हालाही भविष्यात चांगली वाटचाल आणि सुकर प्रवास. आई विठलाई तुम्हाला तुमच्या पाठीशी प्रामाणिकपणे राहील हे या क्षणी ग्वाही देतो. आणि दोन्ही संघनायकांना मी विनंती करतो, अळतूर संघाच्या संघनायकाला तुम्ही खेळणार तर आहात, प्रत्येक रविवारी तुमचा खेळ हा कायमच तुमच्या सोबत आहे, परंतु या भव्य दिव्य नियोजन संयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल? नियोजन हे छान झालेलं आहे, कारण 2 दिवसाचं नियोजन करायचं म्हणजे खूप थोडं अवघड असते. पण शनिवार रविवारचं 2 दिवस नियोजन केलं आहे खूप छान पद्धतीनं प्रशांत पाटील यांनी. आणि कडवेच्या जे पण काही ग्रामस्थ असतील किंवा त्यांचे ते प्लेयर असतील, एक चांगलं नियोजन त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद. त्याचबरोबर मोर्या 11 शिराळकर, चला बेस्ट ऑफ लक. त्याचबरोबर देवळेकर सर अजून एक गोष्ट सांगेल, कडवे गावच्या पूर्ण वाड्यांना आणि ह्या स्पर्धेचं खरोखरच स्वरूप या वाड्यांना खरोखरच त्यांनी टॉस की बॉसच्या मंचावरती काय त्याचा मानस असेल आणि काय संकल्पना असेल, खरोखरच प्रशांत म्हटलं तर निस्वार्थ मनाचं दिलदार व्यक्तिमत्व, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून त्याच्याकडे नक्की पाहावं. आणि त्याच तुमच्या सभेत आलेले आपले मित्र निलेश चाळके, मुंबईला खरोखरच चांगल्या पदावरती चांगलं घेऊन आलेला हा तरुण आणि नवीन तरुणांच्या वाटचालीसाठी खरोखरच अशा मान्यवरांच्या आशा आणि आशीर्वाद आणि खरोखरच तुमच्या कार्याचं नवतरुणांनी अनुकरण करून प्रशांत सारखे तरुण माझ्या तालुक्यात अजून घडावेत हीच मी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. आणि दुसरी एक गोष्ट, प्रशांत पाटील आणि शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे जनक संस्थापक अजित पाटील यांचंही खूप कौतुक करावं लागेल, कारण प्रामुख्याने धनाजी पाटील माजी अध्यक्ष या उपाध्यक्ष यांचा सर्वांचं खरोखरच कौतुक करावं लागेल. आणि ही संकल्पना प्रशांत मी आपणास विनंती करतो की पूर्ण गावाला एका बॅनरवरती आणायची संकल्पना तुझ्या डोक्यात, तुला कानमंत्र कोणी दिला की काय? कारण आपण स्पर्धा ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला आपण सर्व धर्म समभाव हे वाक्य कित्येकदा आपण ऐकत आलोय, पण सर्व पक्ष एकमेव कार्यक्रम हा तुझ्या मनात विचार कसा आला हे प्रामुख्याने सांगितलंच तर बरं होईल. संध्याकाळी सांगशील ते आम्हालाही माहीत ठाऊक आहे, पण खरोखरच तुझ्या संकल्पनेचा आम्ही आदर करतो. आणि भविष्यात प्रशांत पाटील हे नाव आपल्या तालुक्याच्या पटलावरती अग्रगण्य ठरेल हे या क्षणाला सांगतो. आई विठलाईचा आशीर्वाद तुझ्या सोबत कायम आहे, म्हणून तर हा बहारदार सोहळा आपल्याला पाहावयास मिळतोय. चला धन्यवाद. पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्सच्या दशेने वळू. तत्पूर्वी मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि आवाज यानंतरचा ऐकू आपण. आवाज बत्ती शिराळ्याचा समालोचक दत्ता धोंडे सरांच्या वाणीतून या पुढील सामन्याचं समालोचन ऐकू. धन्यवाद. यस, मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं ना, मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस झाला, त्यानंतर
आपले शाहूवाडीचा ऑफिशियल आवाज राज कस्तुरे सर यांच्या माध्यमातून आपण पाहुण्यांची रीतसर माहिती देखील ऐकलीत आणि चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने लगेच रवाना व्हायचा. तू चल मैं आया अशी काहीतरी अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. ती म्हणजे निनाय विठलाई देवी क्रिकेट क्लब देऊळवाडी करुंगले या संघाची. ओमकार गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. तिसरं षटक हाणामारीचा षटक. पुन्हा एकदा कॅचची संधी जरूर होती मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून गेला. सिंगल अशी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 7 धावा. 96 धावांचा पाठलाग करायचा होता आणि संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा झाल्यात. पहा सामन्यामध्ये आता फक्त कुठे औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 4 चेंडू आणि 90 धावांची अजून देखील गरज आहे. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. येस यानंतर आपण मोर्या 11 शिराळे वारून आणि आळतूळ वॉरियर्स आळतूळ यांच्यामधील मॅच होणार आहे आणि त्या मॅच मध्ये या शाहूवाडीचा ऑफिशियल आवाज राज कस्तुरे सर आपण त्यांना ऐकणार आहोत. सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र 6 चेंडू आणि 89 धाव्यांची गरज अजून देखील विजयासाठी. चला जरा स्पीडअप घ्या. या मॅचला वेळ झालाय. जर असा स्पीडअप घ्या पंच. संतोष पाटील गोलंदाजी मार्कवर सुरेख अशी गोलंदाजी. आता मात्र 6 चेंडू आणि 89 धावा असताना पहिला चेंडू डॉट आलाय. काहीतरी शो मिळेल का देऊळवाडी करुंगले या संघाकडून पाहायला मिळेल का? चौकार षटकारांची आतिषबाजी. एक संतोष मगदूम आहे ज्याने फलंदाजी सुरेख केली. आता गोलंदाजीमध्ये संतोष पाटील आहे. 5 चौकार षटकार एकतरी येईल का पाहायला मिळेल का? एखादा तरी मोठा फटका पाहायला मिळेल का? हा भाई हा कुठेतरी मोठे फटके येण्यासाठी वेळ झाला असं म्हणायला हरकत नाही. आता मात्र 3 चेंडू आणि 84 धाव्यांची गरज आहे.
कुठेतरी मोठी पहिली ओव्हर पॉवर प्लेचा खरपूसाचा समाचार घेता आलेला नाही. थोडा असा स्पीडअप ठेवा. करण जोशी संघ आपल्याला विनंती असेल थोडासा स्पीडअप ठेवा. उन्हाचा तडाखा आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ओव्हर कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. भरपूर साऱ्या धावा पाहिजेत. कुठेतरी सिंबल झाला. सिंपल चेंडू टाकले. लिगल डिलिव्हरी 3 टाकायच्यात हाताळायच्यात फक्त गोलंदाजाला. येस सुरेख अशी गोलंदाजी डॉट डिलिव्हरीची सांगता. असे कुठेतरी 2 चेंडू टाकले तर आयोजकांचा नक्कीच वेळ वाचवतील करण जोशी संघ. एक चेंडू शिल्लक आहे. थोडासा धावत जाऊन चेंडू पुरवा. लगेच मैदानात लगेच शेवटचा चेंडू हाताळा. या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल. यस या ठिकाणी विजय संघ होतोय तो म्हणजे पिंटू दादा 11 करण जोशी संघ. हार्डलक बॅडलक निनाई विटलाई क्रिकेट क्लब देवळवाडी करुंगले संघ. आपण या ठिकाणी आलात आपला खेळ दाखवलात त्याबद्दल श्री विटलाई देवी चषक 2025 चे शिल्पकार